मी बद्रीनारायण रामेश्वर बिडवे, राहणार सातोना बुद्रुक, तालुका परतूर, जिल्हा जालना, महाराष्ट्र राज्य. मी आपणास व्हिडिओ तयार करण्याचं एकच कारण असं आहे. 2012मध्ये सातोना बुद्रुक येथे पांदन योजनेतून चालू होते. ते काम करण्यात आले होते. ते काम 268 गट नंबर म्हणजे बद्रीनारायण रामेश्वर बिडवे इतर शेतकरी आहेत त्या गट नंबरमध्ये. एकूण त्याचं 36 एकर 37 एकर असं क्षेत्रफळ आहे. काय झालं, त्या गट नंबरमध्ये ज्यावेळेस पांदनमुक्त योजनेतून पांदीतून काम चालू होतं, पण गावातील सरपंच, काही गावकरी अशानं ठराव केला. म्हणजे त्यांचे कधी झाले ठराव हे आम्हाला माहीत नाही, कारण आपण शेतकरी असल्यामुळे शेतात काम करण्यामुळे हे काही माहिती झालं नाही. पण नंतर काय झालं की ते आमच्या शेतात आले आणि आमच्या शेतात असं झालं की आमच्या शेतात एक पांदी रस्ता आहे आणि त्याच्याच बाजूला समजा 30 फूट अंतरावर पश्चिम दिशानं जो नकाशात समजा गाव नकाशा आहे, त्या नकाशात असा दाखवलेला आहे. तिथूनच सरळ 2 समजा पश्चिम दिशेलाच जाते. पण आमचा 200 ते 400 वर्षापासून पांदन रस्ता चालू आहे, म्हणजे ह्या गट नंबरच्या 268च्या पश्चिम बाजूनं. आणि समधे शेतकरी त्या रस्त्याचा वापर करतात. आणि पुढे जाणारे बी शेतकरी आहेत जे की उस्मानपूर असे शिवालगत आहेत, त्यांच्या आतील बाजूला आमच्या बाजूला जे शेतकरी आहेत त्यांचे बी गट नंबर आहेत 295, 93, 94, 96, 301 असे गट नंबरचे शेतकरी या रस्त्यानं जातात, पांदन रस्त्यानं. आणि तो 314च्या आतील बाजूला म्हणजे 268च्या आमच्याच हद्दीतून 33 फुटाचा रस्ता समजा बनवलेला आहे. पण त्याचं कारण असं झालं की ज्यावेळेस तलाठी कारमपुरे अस्तित्वात होता, त्यावेळेस आमच्या शेतात आला आणि म्हणला, वडील महाराज येतं, महाराजाला म्हणला, महाराज तुमच्या शेतात नकाशानं रस्ता आहे तो घ्यायचा. आम्हीच समजत आता महाराज असल्यामुळे की तलाट्याला वाटलं बरं बाबा सुरू करू. पण काय झालं नेमकं, रस्ता सुरू करायला आले ना, आम्ही कापूस हे केला. आम्ही म्हणलं कापूस येचू द्या, पण हे गावातल्या लोकांनी काही येचू द्याला नाही. हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक जे सरपंच, गावकरी हे जे असे आहेत ना, त्यांनी अंधारात मिटिंग केल्या. पण आम्ही म्हणलं रस्ता करू नका, आमची पांदनं घ्या योजना आहे. पण काही तिथं दुष्ट हेतूचे लोक तरावाईक आले, भांडखोर व्यक्ती आल्या आणि त्यांनी समजा गाव नकाशानं जो निजाम कालाचा नकाशा आहे आमच्याकडं बऱ्याच वर्षाचा, आजोबा पंजोबापासून, तो नकाशात शेजारच्या बी गट नंबरमधून 266-67मधून विहिरीवर म्हणजे त्यांच्या बी जमिनीची विभागणी होती. आणि इकडे 271मध्ये जो गाव नकाशानं रस्ता आहे तो ते विहिरी पाडलेले आहेत, त्या खोदलेले आहेत. मग आम्ही म्हणलो बाबा कारमपुऱ्याला की तुम्ही विहिरी बुजणार का? ते म्हणले हो विहिरी बुजणार. त्यांनी विहिरीवर मार्कआउट केलं. पण यांची 8 दिवसाला काय झालं, मीटिंग झाली. 8 दिवसानं मीटिंग होऊन त्यांनी मग काय कोणते कारणं केले खोटे नाटे ती आता समजा 2017मध्ये 30/3ला अप्पर जिल्हाधिकाऱ्याने निर्णय दिला. त्यानुसार ते लक्षात आलं की अप्पर जिल्हाधिकाऱ्यानं असा निर्णय दिला की तुम्ही त्या गाव नकाशान भूमी अभिलेख नकाशा या जुन्या नकाशावर काय अवलंबून निर्णय देतात. परिस्थिती पाहणं कारण पांदन चालू आहे तो रस्ता घेण्यास तुम्हाला अडचण नाही, कारण त्याच्याच हद्दीतून रान दिलेलं आहे ना. म्हणून मग त्यांनी ते मग आला. मग 8 दिवसानंतर कारमपुरे आला. मग आम्ही मुलं आम्ही म्हणलो बाबा साहेब तुम्ही तर विहिरीवर म्हणले होते, मग ही पांदन रस्ता. ते म्हणला काय नाही म्हणला. मग ते जे बोलायचं ते बोलला. समजा नकाशा पाहायला म्हणलं हे बनावट नकाशा आहे गावातला, त्याच्यातल्या रेषा खोलड्या होत्या. शेजाऱ्यानं संगनमत केलं, जे शेजारी 266, 67, 271, 295चे जे शेत रानं घेतलेली इथं आमचे जसे तळे झालेले, त्या तळ्यात रानं गेले त्याची आणि त्याला पैसे आले आणि त्याने इकडं आमच्या शेजारी पलीकडून शेतं घेतली. अशा लोकांनी तलाठ्याची संगनमत करून त्याला काही पैसे दिले का, पैसे देऊन त्याला फोनवर बोलून त्यांच्या कडीनं रस्ता घेतला, नंबर बांधवून. समजा ती जी पहिली जुनी पांदन आहे का 266, 313, 14 अशा गट नंबरमधून 220, 320 अशा गट नंबरमधून पांदीतून घेतला. त्यांच्या नकाशानं कोणतंच घेतलं नाही, कारण त्यानं तर कडीनं काढून दिलेलं आहे ना. तसं घेतला नाही. आमची इथं आले की लगेच आमच्या शेतात म्हणले नकाशानं घ्यायचा. तर मग आम्ही त्याला प्रश्न केला तसा. मग आम्ही ज्यावेळेस प्रश्न केला त्यावेळेस ते मग त्याला प्रश्न निर्माण झाला तलाट्याला की हे जर केल्यावर ही पांदी रस्ता, मग पांदीचा प्रश्न झाला. मग म्हणले तुमची पांदी रस्ता जी रान काढून घ्या. मग आम्ही तयार झालो. तर आम्ही समजा म्हणलं ठीक आहे बाबा पांदी रस्ता काढू, मग पुढची अडचण खुदाची येईन तेव्हा बोलू.
पण नंतर रस्ता केल्यानंतर मग आम्ही काय केलं, पांदी काढण्यासाठी आम्ही बांध तयार केला ती पांदी काढून घेण्यासाठी. पण नंतर जाणारे ते समोरचे लोक, त्या गटवाले, मग त्याला अडचण निर्माण झाली. ते तलाट्याकडे गेले, ते म्हणले पांदी रस्ता करा. मग आमच्या शेतात पांदी रस्ता करा म्हणले. आम्ही तर म्हणलो होतं न, पहिलाच आमचा पांदी हा उत्तर बाजूने जातो 268 गटच्या, पश्चिम बाजूने तर पांदी अस्तित्वात आहे. मधातून आमच्या वैती जमिनीतून तुम्ही लुस्कान करून आमच्या पिकाची याची शेत रस्ता का केला, असं आम्ही विचारलं कारंपुऱ्याला. त्यावेळेस त्यानं माफी मागितली की झालेली चूक, म्हणला बाबा तुम्ही मधलाचे मातीकाम झालेलं आहे थोडंफार, ते काढून घ्या. ते तयार झाला. मग त्यानं तहसीलदाराकडे सांगितलं, तहसीलदारानं मान्य केलं ते. मग आम्ही नंतर मग ते काय, आम्ही ते मग पांदण द्यायला तयार झालो. मग 33 फुटाची पांदण तयार केली. आणि जो पश्चिम बाजूचा रस्ता आहे त्या रस्त्याने लोक जात होते, पण काही जात होते असं सुरू झालं. मग आम्हाला आदेश दिले. आम्ही तहसीलदारानं समजा, मग आम्ही अप्पर जिल्हा अधिकाऱ्याकडं अपील दाखल केलं. त्यांचाही निर्णय आमच्या बाजून झाला की पांदी रस्ता पक्क्या रस्त्यात रूपांतर करण्यासाठी काय हरकत नाही. ते जे शेत घेतलं आहे तो बी तयार झाले सर्व शेतकरी. या प्रकरणात कोर्ट कमिशनर मांट्याचं नेमणूक केलं. त्यांनी जबाब शेतकऱ्याचे घेतले की इथं किती वर्षापासून आहे तर ते कोणालाच माहीत नाही, फार पूर्वीपासून पांदी आहे. मग समजा प्रश्न मिटला, कारण ती पांदी फक्त 70-80 फुटावर आहे. ती तेवढी जोडली की प्रश्न मिटतात, कारण नकाशानं कोणाच्या शेतात झाले नाही आणि पांदी नियोजनाप्रमाणे मग आमच्या याच्यात ते झाले. पण आत्ता या 2017मध्ये निर्णय झाले, तहसीलदारांनी निर्णय दिला, या आमच्याच बाजूने दिला. आणि मग नंतर सतीश गणेश बिडवे यानं काय केलं, आत्ता समजा 7-8 जानेवारीच्या दरम्यान अर्ज केला तहसीलदाराकडे की याने रस्ता अडवला पहा, म्हणजे कधीच. आणि मग त्या अनुषंगाने तहसीलदार काल पंचनामा करून गेलेला आहे. पण पहिले अप्पर जिल्हाधिकारीचे याचे आदेश तहसीलदाराला मान्यच करावे लागतील. आणि याच्यामध्ये सर्व राजकीय वर्तुळातले, त्यावेळेस स्थानिक जालन्याचे खासदार, परतूरचे आमदार खासदार, सर्व सातोना खुर्दचे सरपंच, हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी सांगितलं की बाबा यांच्या वैती जमिनीत घेऊ नका, कारण यांनी दिलेला रस्ता आहे ना, त्यांच्या इथून जातो समजा मधातून जे दाखिलेला रस्त्यात तेव्हा अस्तित्वात नाही, तुम्हाला हे पान आहे. आणि असेच अप्पर जिल्हाधिकारीचे निर्णय आहेत. आणि तेव्हा आता 268च्या आता काल म्हणजे किती तारखेला 10/3/2026 काल तहसीलदारानं स्थळ पाहणी केली. याच्या अगोदर बी केली. अशा 10-15 नोटीस दिल्या. हे गावातले काय करीत, अर्ज बनावट सांगतात आणि चुकीचं सांगून तहसीलदाराला वाटतं हेच खरं आहे का, नकाशानं रस्ता कसा बंद करता येईल. पण ती दिल्ली वस्तुस्थिती पाहायला पाहिजे ना. तहसीलदार झाले म्हणून काय कोणता बी कायद्याचा वापर करून असं करू तसं करू आम्हाला धमक्या देतात. पण रस्ता एक करू नये आम्ही असं सांगितलं, नाही तर आम्हाला पुढील पर्याय आहे. आम्ही तहसीलदार कोणी असलं तरी अगोदरचे निर्णय झालेले आहेत, नजरी नकाशे झालेले आहेत, कसा रस्ता आहे तो घ्यावा, पांदणमुक्तन हे प्रकरण बंद करावा. आणि हे असं आमची विनंती आहे. आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी रीता मेत्रेवाल यांनी बी आमच्या शेतात येऊन हा रस्ता बंद केलेला आहे. नेटकेवार, गुंडमवार, तहसीलदार शेवाळे, जोंधळे मॅडम, नायब तहसीलदार कुलकर्णी, असे सर्व 2017मध्ये त्यांनी पण या प्रकरणाची सांगितलेलं आणि हा रस्त्याला कोणतीच मान्यता दिलेली नाही. पांदी रस्ता पक्क्या रस्त्यात रूपांतर करण्यासाठी काही हरकत नाही, म्हणून हा व्हिडिओ बनण्याचं कारण तयार झालं आहे. आणि आमच्या सातोना बुद्रुक येथील सातोना ते शेलगाव रस्ताही पांदीतूनच झालेला आहे. नकाशानं लोकांच्या शेतातून, शेतकऱ्याच्या रानातून 2 विभागणी रानं होतात, पण ते केले नाही. त्यावेळेस ते कारंपुऱ्याने पांदीमधूनच केले आहेत. आणि देवला रस्ता, सातोना ते देवला रस्ता, पुन्हा रेवलगाव रस्ता, हे पांदीने केलेली आहेत. कोणाच्याही रानाची नासधूस केलेली नाही. पण आमच्या इकडे हे दुष्ट वृत्तीचे लोक, लक्ष्मणराम भाऊ, अर्जुन जगन्नाथ, असे प्रवृत्तीचे सरपंच असल्यामुळे यांची दादागिरी तहसीलमध्ये चालत आहे. आणि हे तहसीलमधील असणाऱ्या गुंडमवार आणि इतर गजानन जाधव यांना पैसे देऊन आमच्यावर विनाकारण त्रास देत आहे आणि आम्हाला धमक्या देत आहेत आणि आम्हाला गावातून बी धमक्या येत आहेत, शिवीगाळ करणे, असे त्यांचे व्हिडिओही तयार केलेले आहेत. आमच्या शेतात पाणी सोडणे, असे हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असल्यामुळे या प्रकरणाची तहसीलदारानं पांदीनं रस्ता 271च्या पूर्व व 268च्या पश्चिम बांधीन रस्ता अडीअडथळाने दूर करावा, अशी आमची विनंती आहे. न केल्यास आम्हाला पुढील
कठोरात कठोर काहीतरी पर्याय करावा लागेल आणि आम्हाला खूप त्रास होत आहे याची तहसीलदारानं दखल घ्यावी आणि आमच्याला पुन्हा नोटीस पाठवू नये. कारण आदेश हे सर्व काही झालेलं, हे प्रकरण बंद झालेलं आहे. पुन्हा हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक हे पुन्हा प्रकरण घडून आणण्याचा प्रकार करत आहे. आम्ही आमच्या वैयक्तिक जमिनीतून कधीच रस्ता देणार नाहीत. कारण आम्ही तहसीलदारांना कोणताही काही वापर केला तरी आम्ही तहसीलदारांना समजून घेण्याची गरज आहे. आम्ही एक रस्ता दिलेला आहे. जसं लोकांच्या पर्यायाने आता लोक काही म्हणतात, त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकाला आपण ताबडतोब आवरावं आणि त्यांचं जे अर्ज आहे ते समजे नष्ट करावीत आणि हे तळ पाणी रोखावी आणि ते पांदेन रस्ता घ्यावा आणि प्रकरण मिटवावं. न मिटवण्याचा आपल्याला असा जर उद्देश असेल तर सर्व गाव नकाशे कशा पद्धतीने झालेले आहेत त्या गट नंबरमध्ये जाऊन मंडळ अधिकारी असन, तलाठी देशमुख असन, मंडळ अधिकारी चाळणचोळ मॅडम असतील किंवा तहसीलदार दामोदर जाधव असतील, यांनी त्या गट नंबरमध्ये जाऊन त्या गट नंबरमध्ये कसे रस्ते झाले नकाशानं याची नोंद घ्यावी आणि तिथं पंचनामा स्थळ पाणी सर्व शेतकऱ्याला बोलून करावी. कारण त्यांना बी मग प्रश्न मिटेल ना, नकाशानं झाले का पांदन झाले, हा प्रश्न सॉल्व होईल हे लक्षात घेणं तहसीलदाराच्या गरजेचं आहे. तहसीलदाराने यापुढं कोणताही आमच्या शेतात येऊ नये आणि अशी आम्ही नम्र विनंती करतो. तहसील महसूल कार्यालय परतूर यांना विनंती आहे. हे भ्रष्ट कार्यालय आहे, बोंगस कार्यालय आहे. यांचा कोणताही ताळमेळ नाही. पैशावर हे कामं करतात, बनावट शिक्के देतात, कोणाला बी फसवितात, हे असं आहे. आणि ह्या गोष्ट ती 2017मध्ये अप्पर जिल्हाधिकारी मुंडे साहेबाच्या लक्षात आली. म्हणून त्यांनी कोर्टाचे बी निर्णय आमच्याकडून आहेत. कोर्टानेही मंठ्याचं कोर्ट कमिशनर नेमलेला आहे. त्या अनुषंगानेही पांदन रस्ता 40 फुटाचा असतात होता. पण आता ते गावातले लोक त्यांना सांगून खोटं नाटक करून आम्हाला मुद्दाम त्रास देत आहेत. अशी आम्ही तहसीलदार यांना विनंती करतो आणि आम्हाला पुढे आत्मदहन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. आम्ही तहसीलमधून बाजूला जाणार नाही, हे तहसीलदारांना लक्षात घ्यावं. आमच्या कुटुंबावर आम्हाला अल्पशेती असल्यामुळे आम्हाला उपासमारीची वेळ आली आहे आणि हे तहसीलदारांना लक्षात घ्यावे आणि तिथले महसूल हे समध्या अधिकाऱ्याने लक्षात घ्यावे आणि नायब तहसीलदार यांनी पण हे लक्षात घ्यावे. परतूरच्या समद महसुलाने हे लक्षात घ्यावे. नसता आम्हाला कोणताच पर्याय राहणार नाही असं आपण गृहीत धरावे आणि कोर्टात मग आपल्याविरुद्ध समजा आपल्याला निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल असं मी ठाम सांगतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना पाठवा जिथं अन्याय होतो तिथं आणि समजून न घेतल्यामुळे हे अधिकारी कसं करतात पोलीस प्रशासनाला बोलून हे मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.